22 एप्रिलला झालेल्या पहलगाम हल्ल्यानंतर भारत नक्कीच मोठी कारवाई करेल याची कल्पना असताना भारतीय सैन्यानं अचूक वेळ साधत दहशतवाद्यांसह पाकिस्तानलाही धडा शिकवलाय। अशातच या एअर स्ट्राईकच्या आघाताचे पडसाद आता समोर येत आहेत। या संदर्भात एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे। भारताच्या या हल्ल्यात देशाचा सर्वात मोठा शत्रू असलेल्या मसूद अझहरचं अख्खं कुटुंबच संपलंय अशी माहिती समोर येते। मसूद अझहरच्या भाऊ बहिणींसह 14 जणांचा मृत्यू झाला ही माहिती आहे। पाकिस्तानने पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर भारतीय हवाई दलानं हल्ला करत दहशतवाद्यांच्या तळाला लक्ष्य केले। यातील एका तळावर वास्तव्यास असलेल्या मसूद अझहरच्या कुटुंबातील 14 सदस्यांचा मृत्यू झालाय। सोबतच या हल्ल्यात मसूद अझहरचा भाऊ रौफ असगर हा गंभीर जखमी झालाय। तर ठार झालेल्यांमध्ये मसूद अझहरचा भाऊ आणि भारताचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी रौफ असगरचा मुलगा हुसैफा याचा देखील समावेश आहे अशी माहिती समोर येते। मसूद अझहरने आजवर भारताविरुद्ध अनेक वेळा मोठे कट रचलेत। मौलाना मसूद अझहर हा पाकिस्तानमध्ये वाढलेल्या जैश-ए-मोहम्मदचा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख आहे। 2001 मध्ये संसदेवरील हल्ल्याचा कट त्यानेच रचला होता। यासह उरी हल्ल्यातही मसूद अझहरचा सूत्रधार होता। गेल्या वर्षी जानेवारीमध्ये पठाणकोट येथील लष्कराच्या तळावरील हल्ल्यातही त्याने महत्त्वाची भूमिका बजावली होती।